नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरव्या वांग्याची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। असे काटेदार वांगे होते बघा, खूप काटे होते यांना। तर मी साफ करून घेतलेले आहेत, असे मधोमध 4 भाग करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर म्हणजे अर्धे अर्धे जरी केले तर चालतील किंवा 4 फोडी जरी करून घेतल्या तर चालतील। कापून मी पाण्यामध्येच ठेवलेले आहेत। त्यासाठी साहित्य बघा मी काय काय घेतलेलं आहे। 4 पाकळ्या लसणाच्या भाजून घेतलेल्या तव्यामध्ये, अर्धा इंच आलं पातळ तुकडे करून ते पण भाजून घेतलेले आहेत। 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या कमी तिखटवाल्या आहेत बघा, अशा साधारण अशा पोपटी कलरच्या होत्या, त्या पण मी भाजून तव्यामध्येच घेतलेला आहे। अर्धी वाटीचा अर्धा भाग असं खोबरं, सुक्कं खोबरं सुद्धा मी ह्याच्यामध्ये तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे। 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धने असे मी भाजून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर। आणि मिक्सरला काय करायचे, आपल्याला एवढं साहित्य आबडधोबड करून घ्यायचे। मिक्सरला बघा बिना पाण्याचंच मी दरदर करून घेतलेलं आहे। एकदम पेस्ट पण करायची नाही आपल्याला, ह्यामध्ये पाणी पण वापरायचं नाही आहे। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, तर त्यासाठी कुकर गरम करत ठेवला आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। छोटा 1 चमचा टाकायचा आपल्याला मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी चांगली फुटलेली आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं कढीपत्ता, त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा आणि कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, हलवून घेऊया आणि त्यात टाकायचं आपण जे मिक्सरला वाटण केलं होतं ना, ते सगळं मी टाकून घेते। वाटण टाकून घेतलेलं आहे, आता चांगलं परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं एक छोट्या आकाराचं टोमॅटो। आता हे कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका। त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ, छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर। आता हे सगळं चांगलं 2 मिनिटं परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, चांगलं भाजून कुटून घेतलेलं आहे। ह्याला शेंगदाण्याचं कूट जरी तुम्ही नाही टाकलं तरी पण चालू शकतं। आता हे पण 1 मिनिटभर मी परतून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। गॅस केला होता मी एकदम बारीक। त्यात टाकायच्यात आपल्याला हे तर वांगी टाकून घेतल्यात बघा। तुम्हाला हवा असेल तर हा मसाला खाली काढून तुम्ही वांग्यात भरला तर चालेल। मिक्सरच्या भांड्यात जे आपण वाटण केलं होतं ना, त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आणि गरम पाणी टाकलं होतं। हे आता मिक्स करून घेते चांगलं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून पाणी टाकलं तरी चालू शकते। गॅस एकदम बारीक आहे आपला। कुकरचं झाकण लावून घेऊया आणि फक्त आपल्याला ज्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। बारीक गॅसवर बघा 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। 2 शिट्ट्यामध्ये एकदम छान असं शिजलं जातं। कवळी वांगे होते ना ते, आणि एकदम थंड होऊन द्यायचं। बघा किती मस्त अशी गाळ झालेत एकदम। अशा पद्धतीने बघा, तुम्हाला काही ना दाखवते पण सुरेनं। हे बघा किती शिजलेलं आहे आणि खूप छान लागतं बरं का चवीला। एकदा करून बघा। म्हणजे वांग्याच्या तर रेसिपी खूप साऱ्या मी टाकलेल्या आहेत बरं का, पण तरी पण अशा पद्धतीने एकदा झटपट करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।